वगैरे आली आहेत का? नाही बघा, नाही माझ्याकडे कुठली निवेदन आलेली नाही आहे, परंतु माननीय अजितदादा आज आपल्यासोबत नाही आहेत. अतिशय घटना ही अशा पद्धतीच्या घटनेमधनं दादा आपलं सोडून जातं असं कोणालाही वाटलं नव्हतं. अशा वेळेस काही प्रश्न काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उपस्थित करतायत, ते साहजिक आहे. त्यांच्या मनामध्ये शंका करायची येऊ शकतात, परंतु या संपूर्ण प्रकरणाची अजूनपर्यंत चौकशी चालू आहे. विमान अपघात असल्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये ज्या संबंधित अथॉरिटीज आहेत, जे संबंधित विभाग आहेत, त्यांची देखील अजून चौकशी चालू आहे. नेमकं ब्लॅक बॉक्समध्ये आता तिथे काय येतं आहे त्याची माहिती अजून समोर यायची आहे. आणि अशा वेळेस ठीक आहे, काही कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करतात, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु काही जणं जे ह्याच्या आडून राजकारण करू पाहत आहेत, अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये आजही प्रत्येकजण, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असू देत किंवा आमचं नक्की शिवसैनिक असू देत, दादांच्यासोबत आमची असलेली अटॅचमेंट पाहता नक्कीच आम्ही देखील अजूनही आम्ही दुःखामध्ये आहोत. आणि अशा वेळेला जे काही लोक राजकारण करत आहेत हे दुर्दैवी, आणि विशेषतः लोकप्रतिनिधी असलेली व्यक्ती पत्रकार परिषदेमध्ये ह्या गोष्टीचं जे राजकारण करू पाहत आहेत, अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रामधील इतका मोठा नेता आपला जेव्हा सोडून गेलेला आहे, महाराष्ट्राची प्रचंड मोठी हानी आहे, आणि अशा वेळेला आपलं राजकारण सुचत असेल तर हे दुर्दैवी आहे. आपला एक याच अनुषंगाने अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू झाला ह्याला कारणीभूत ऑपरेशन लोटस असू शकतं असं आरोप संजय राऊतांनी केलेला पाहायला मिळतो. त्याचे काय उत्तर असेल? नाही बघा, माननीय संजय राऊतांना मी एवढंच सांगेन की तुमच्याकडे काही पुरावे असेल तुम्ही पुरावे समोर आणा. अशा पद्धतीने आरोप करणं आणि अशा दुर्घटनेचा एक आधार घेऊन तुम्ही राजकारण करणं यापेक्षा दुसरं कुठलं दुर्दैव असू शकत नाही. म्हणून मला वाटतं माननीय अजितदादा गेले ह्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना असताना काही व्यक्ती, मग आपण असं म्हणावं लागेल की आपण म्हणतो ना हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू रो रहे थे. आणि म्हणून मला वाटतं फक्त दुःख दाखवायचं, फक्त ट्विटपुरतं दुःख ठेवायचं आणि ह्या घटनेच्या आडून अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि असे स्टेटमेंट करायचे, हे पुरावे असेल तर आपण आणून द्या. रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांच्या निवासस्थान किंवा कार्यालय हे खूप जुनं आहे किंवा ते अर्धवट राहिलेलं आहे, या दृष्टीने आपण लक्ष घातलं की याबद्दल आपल्याला काय माहिती? नाही, एकंदरीत महाराष्ट्रामधील आज आपण पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या मार्फत पोलिसांची घरं ही नव्याने बांधली गेली पाहिजेत. ज्या इमारती, ह्या अनेक इमारती या ब्रिटिश कालीन इमारती आहेत, त्या अर्थातच नव्याने झाल्या पाहिजेत, ह्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याचा आम्ही एक आराखडा तयार केलेला आहे, त्याचा आम्ही एक रोडमॅप तयार केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली याच्या संदर्भात अनेक बैठका देखील झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्रामधील टप्प्याटप्प्याने जी घरं अत्यंत दुरावस्थेमध्ये आहेत त्यांना चालना देण्यासाठी, त्या नवीन बांधण्यासाठी आवश्यक तो निधी आपण आराखड्यानुसार आपण त्याला मंजूर करतो आहे. आणि अर्थातच मी रत्नागिरी जिल्ह्याचा आहे, आज गृह राज्यमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्याकडे अर्थातच माझं लक्ष आहे. आणि त्यानुसार आपण दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण ह्या चारही तालुक्यांची आपण आता तिथे नवीन पोलीस वसाहतींची कामं देखील चालू आहेत, नवीन पोलीस स्टेशनची देखील कामं चालू आहेत. त्याच धर्तीवरती रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणचे देखील मला वाटतं पोलीस वसाहतीचं काम चालू आहे. पण ग्रामीण भागामध्ये जे पोलीस स्टेशन आहेत त्याची परिस्थिती सुधारली पाहिजे, किंवा जे लहान तालुके आहेत त्या लहान तालुक्यामध्ये असलेल्या पोलीस वसाहतींना चांगलं स्वरूप आलं पाहिजे, यासाठी नक्कीच मी पुढाकार घेतोय. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आता सुरू झालेल्या पाहायला मिळते. नाही बघा, आता माननीय अजितदादा आपल्या सोडून गेल्याच्या नंतर ज्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षामधील ज्या लोकांनी आता सूत्र हातात घेतलेली आहेत, मला वाटत नाही त्यांची मानसिकता आहे माननीय शरद पवार साहेबांसोबत जायची. आणि विलिनीकरणाच्या चर्चा आहे मागच्या 1 वर्षापासून होत आहेत. परंतु काही जणं असे आहेत, जे माझ्या माहितीप्रमाणे काही जणं असे आहेत राष्ट्रवादीमधील की ज्यांना विलिनीकरण त्यांना सोयीचं नसल्यामुळे त्याला विरोध करतात, असं माझं मत आहे. परंतु आता हा दोन्ही पक्षाचा तो प्रश्न आहे, त्यामुळे ह्याच्यावरती मी ह्याच्यापाशी जास्त काय बोलू शकत नाही. 9 तारखेला रोहित पवार जे काय पत्रकार परिषद घेणार आहे त्याच्यात वस्तुस्थिती मांडतील असं वाटते नेमकं? नाही, आता रोहितजी तिथे काय मांडतात हे काय मी सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांच्याकडे काय माहिती आहे ह्याची मला कुठली कल्पना नाही. 9 तारखेची वाट आम्ही तरी पाहतोय. अजितच्या प्रकरणातले जो आरोप आहे चिपळूणमध्ये, त्याला पोलिसांकडून कुठेतरी VIP ट्रीटमेंट दिली, असा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होतो. नाही बघा, अशा पद्धतीने कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जाणार नाही. फायनान्शियल फ्रॉड केलेल्या व्यक्तीला, इकॉनॉमिक ऑफेन्स केलेल्या व्यक्तीला
पहिलं प्राधान्य असणार आहे MPD लागल्याच्या नंतर त्या ज्या मालमत्ता आहेत त्या जप्त करणं, वसुलीवरती जास्तीत जास्त भर देणं, गोरगरिबांचे पैसे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत ते त्यांना परत मिळून देण्यावरती आमचा भर असणार आहे आणि अशा व्यक्तीला नक्कीच कुठलीही VIP ट्रीटमेंट मिळणार नाही, पण नाही. या प्रकरणात TWJ प्रकरणात 1600 पोलीस आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले, त्यांनी लाखो करोडो रुपये याच्यात घातलेले आहेत. आपण त्या खात्याचे मंत्री आहेत, आपण याकडे काय सांगू शकता त्यांना किंवा लोकांना सांगू शकता? नाही बघा, शेवटी आज हे फायनान्शियल फ्रॉड ज्या वेळेला होतात त्यावेळेस त्यांची एक मोडस ऑपरेटी असते आणि ही आपण लक्षात घेतली पाहिजे. हे अगोदर जनतेचा विश्वास जिंकतात, इन्व्हेस्टरचा विश्वास जिंकतात आणि मग पहिल्या त्या 1-2 वर्षामध्ये हे इंटरेस्ट देखील रिटर्न देखील ते व्यवस्थित देतात, परंतु नंतर हळूहळू त्यांची ते फसवणूक करत असतात. अशी ह्यांची मोडस ऑपरेटी आम्ही अनेक वर्ष पाहतोय. जनतेला हेच आव्हान असेल की तुम्हाला अननॅचरल कोणी इंटरेस्ट तुम्हाला जर कोणी देत असेल, उदाहरणार्थ काही जण वर्षाला 25% 30% असा इंटरेस्टची ऑफर देतात आणि वर्षभर देतात देखील आणि जनतेचा विश्वास जिंकल्यानंतर हे पैसे घेऊन ते फरार होतात. अशा व्यक्तींपासून अशा जे काही अननॅचरल इंटरेस्ट देणारे जे फायनान्शियल काही तुम्हाला जर का कुठे आढळत असतील तर त्याचं तक्रार आपण नक्कीच करा, नक्कीच त्याच्यावरती योग्य ती कारवाई वेळेत आपण करू. मेन आहेत पोलीस असल्यामुळे या प्रकरणाला उलगडच होत नाहीये. नाही असं काही नाही. शेवटी मला वाटतं इन्व्हेस्टमेंट जी केली गेली ती काही आम्ही पोलीस आहे म्हणून ते केली गेली नाही. ह्याच्यामध्ये ज्यांचा पोलीस विभागाशी काही संबंध नाही अशा देखील नागरिकांचे पैसे ह्याच्यामुळे अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांना आमचा आता पहिल्यांदा भर आहे की ते वसुली करून जास्तीत जास्त पैसे जे काही गोरगरिबांचे ह्याच्यामुळे अडकलेले आहेत ते पुन्हा मिळवून देणे. चिपळूणच्या DYSPचा मुलगा तिथे संचालक होता, त्याने तर करोडो रुपये लोकांचे घेतलेले. जे कोणी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील, ज्यांची कोणाची ह्याच्यामध्ये थेट इन्व्हॉल्वमेंट असेल त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. रायगडमध्ये याच्या पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी युती होणार नाही असं भरत गोगावलेचं चिरंजीव म्हणालेले आहेत. नेमकं कसं बघता याच्या विचाराकडे शिवसेना म्हणून? नाही बघा, तिथे जे काही राजकीय वातावरण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेना राष्ट्रवादी हा कोकणामधला अनेक वर्षाचा संघर्ष आहे. राष्ट्रवादी ज्यावेळेस महायुतीमध्ये सामील झाली त्यानंतर हा संघर्ष थोडा नक्कीच ते कमी झाला, परंतु रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर देखील अजूनपर्यंत हा तिढा सुटलेला नाही आहे. तिथले जे काही राजकीय हस्तक्षेप असतात त्यामुळे मला वाटतं काही काही गोष्टींचा जर काही विचार केला तर रायगड जिल्ह्यामधलं हे समीकरण करायचं वेगळं असू शकतं आणि तिथले आमचे भरतश्री आणि तिथे आमचे शिवसेनेचे आमदार आणि शिवसैनिक हे नक्कीच हे सक्षम आहे आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत शेट्टींना मिळावं ह्याच्यामध्ये काही गैर नाही. धन्यवाद.